नमस्कार. आज दिनांक 29 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न तुमच्या सर्वांसाठी पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, त्यासोबतच MPSC आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि ही सिरीज देखील तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, स्वतंत्र भारताची पहिली जातीय जनगणना कोठे झाली आहे? आता या ठिकाणी पहा, स्वतंत्र भारताची पहिली जातीय म्हणा किंवा जातनिहाय म्हणा, ही जनगणना कुठे पार पडलेली आहे? तर लडाख या ठिकाणी पार पडलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 2, चर्चेत असलेले INS निपुण कोणत्या प्रकारचे जहाज आहे? आता या ठिकाणी पहा, पाणबुड्यांना तसेच जे डायव्हिंग करतात म्हणजे समुद्रामध्ये खाली खोलवर जातात त्यांच्यासाठी सहाय्य म्हणून ही INS निपुण तैनात करण्यात आलेली आहे. म्हणजे काय आहे? ही एक डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आहे. ठीक आहे, डुबकी मारण्यासाठी म्हणजेच डायव्हिंग करण्यासाठी तसेच पाणबुड्यांना सहाय्य करण्यासाठी ही एक नौका असणार आहे. INS निपुण म्हणजे काय आहे? डायव्हिंग सपोर्ट व्हेसल. ठीक आहे. तिसरा प्रश्न पहा, सुरू महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला होता? आता आपल्याला सुरूची झाडं माहीत असतील, थेट वाढतात वगैरे. कुठे आढळतात ही? तर ही थंड किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये आढळतात. आणि मित्रांनो, सुरू महोत्सव हा लडाखमधील कारगिल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. म्हणून पर्याय ए याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4, दिल्ली होमगार्डचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? दिल्ली होमगार्डचे नवीन महासंचालक आहेत सतीश गोलछा. ठीक आहे, सतीश गोलछा कोण आहेत? दिल्लीच्या होमगार्डचे म्हणजे गृहरक्षक दलाचे महासंचालक आहेत. होमगार्ड विचारतील काही मराठीमध्ये विचारतील गृहरक्षक दल, त्यावेळी देखील सांगायचं आहे होमगार्डच. कोण आहेत? सतीश गोलछा. म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आता 2 ते 3 दिवसापूर्वी आपण हा प्रश्न पाहिलेला होता, याचं उत्तर पाहिलेलं होतं. नवीन लोकायुक्त कायद्यानुसार ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते कोण आहेत? याचं उत्तर मात्र तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्ही आपले आधीचे व्हिडिओ पाहताय किंवा जर तुमचा इतर कुठूनही चालू घडामोडींचा अभ्यास होतोय तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, उत्तर येत नसेल तर सर्च करा आणि सर्च करून आलेलं उत्तर कमेंट करून सांगा, जेणेकरून तुम्ही जर स्वतःहून ती गोष्ट सर्च केली असेल तर इथून पुढे आयुष्यात ती कधीच विसरणार नाही. त्यामुळे याचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा. तुमचा अभ्यास आम्हाला कळेल किंवा अभ्यास करण्याची इच्छा देखील तुम्हाला स्वतःला कळेल. पुढे प्रश्न क्रमांक 6, रेनबो ब्रिज स्मरण दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आता नाव तर रेनबो ब्रिज स्मरण दिवस आहे, परंतु हा आपल्या घरातील पाळीव प्राण्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे. आणि मित्रांनो, हा दरवर्षी 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. रेनबो ब्रिज स्मरण दिवस कशासाठी साजरा केला जातो? तर घरातील पाळीव प्राण्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावर देखील प्रश्न येऊ शकतो किंवा 3-4 स्टेटमेंट असतील, त्यापैकी हे एक स्टेटमेंट असेल, योग्य की अयोग्य ते ओळखायचं असेल. अशा प्रकारचे प्रश्न येतात MPSC गट कला, त्यामुळे प्रश्न लक्षातच ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 7, कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोठे केले जाईल? या ठिकाणी पहा, कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 आयोजन भारतातील गुजरात या राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी करण्यात येणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. क्यू स्पोर्ट्स मधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिप ही स्पर्धा गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी पार पडणार आहे. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या यजमानपदाखाली 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? आता या ठिकाणी पहा, ब्रिक्सच्या सर्व बैठकांचा अध्यक्ष 2026 या वर्षासाठी कोण आहे? आपला भारत आहे. आणि मित्रांनो, भारतातील 18वी ब्रिक्सची शिखर परिषद कुठे पार पडत आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी असलेल्या भारत
मंडपम या ठिकाणी ही शिखर परिषद पार पडत आहे, म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय बी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. 12 आणि 13 सप्टेंबर 2026 रोजी 18वी ब्रिक्स शिखर परिषद नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी पार पडणार आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 9. 18व्या ब्रिक्स शिखर परिषद 2026 ची अधिकृत संकल्पना काय आहे? थीम काय विचारलं आपल्याला. ठीक आहे, 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची थीम काय आहे? तर थीम आहे बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ब्रिक्समध्ये कोणते कोणते देश आहेत पुन्हा एकदा पहा. आपण आतापर्यंत खूप वेळा पाहिलंय, आज देखील पहा. ब्रिक्समध्ये पहा, सर्वात पहिल्यांदा बी साठी ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे आपला इंडिया, भारत आणि सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका हे देश यामध्ये आहेत. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 10. भारत आणि व्हिएतनाम कोस्ट गार्डचा संयुक्त सराव सहयोग हॉपटॅक कोठे आयोजित करण्यात आला? आता या ठिकाणी पाहायचं आहे प्रश्न कसे येतात. तर भारत आणि व्हिएतनामच्या कोस्ट गार्डच्या दरम्यान कोणता संयुक्त सराव आयोजित करण्यात आला होता? कोणता? सहयोग हॉपटॅक किंवा सहयोग हॉपटॅक हा सराव कोणत्या दोन देशांच्या कोस्ट गार्डमधील संयुक्त सराव आहे? तर तो भारत आणि व्हिएतनामच्या कोस्ट गार्डचा संयुक्त सराव आहे. या प्रकारचे प्रश्न येतात, लक्षात ठेवायचं आहे. आता पाहूयात हा सराव कुठे पार पडला. तर लक्षात ठेवायचं आहे 2026 मध्ये हा जो सराव आहे तो कुठे पार पडलेला आहे? तर चेन्नई, तमिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी पार पडलेला आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे, सहयोग हॉपटॅक भारत व्हिएतनाम तमिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. तेलंगणा राज्याच्या SCCL या कंपनीने कोणत्या राज्यात सोने तांबे अन्वेषण मोहीम सुरू केली आहे? आता या ठिकाणी पहा, कोळशामध्ये संशोधन करणारी कंपनी आहे SCCL, म्हणजे तेलंगणा सरकारची कोळसा उत्खनन कंपनी आहे SCCL. या कंपनीनं कर्नाटकातील कोळशाच्या खाणीमध्ये किंवा इतर खाणींमध्ये सोने आणि तांबे शोधण्यासाठी एक मोहीम सुरू केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? SCCLनं कर्नाटक राज्यामध्ये सोने तांबे अन्वेषण मोहीम सुरू केली आहे. कर्नाटकमध्ये कुठे? कर्नाटकमधील रायचूर या ठिकाणी. ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिली 15 मीटर लांबीची मल्टी ॲक्सल स्लीपर बस कोणत्या कंपनीच्या चेसिसवर विकसित करण्यात आली आहे? आता या ठिकाणी पहा, भारतातील पहिली 15 मीटर लांबीची मल्टी ॲक्सल स्लीपर बस कोणी बनवली? तर ही बस बनवलेली आहे सिनाटी ऑटोमोटिव्ह या कंपनीनं. आणि मित्रांनो, ही बस बनवण्यासाठी जी चेस्ट वापरली किंवा जी चेसिस वापरली ती कोणत्या कंपनीची होती? तर ती अशोक लेलँड या कंपनीची होती. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. अशोक लेलँडचे एक मॉडेल आहे गरुडा 15 किंवा गरुड 15 या मॉडेलच्या चेसिसचा वापर करून भारतातील पहिली 15 मीटर लांबीची मल्टी ॲक्सल स्लीपर बस सिनाटी ऑटोमोटिव्ह या कंपनीनं बनवलेली आहे. आता महत्त्वाची माहिती फॅक्टमध्ये पाहूया. सर्वात महत्त्वाचं काय आहे? 15 मीटर लांबीची मल्टी ॲक्सल स्लीपर बस भारतामध्ये पहिल्यांदा कोणी बनवली? सिनाटी ऑटोमोटिव्ह या कंपनीनं. यासाठी कोणत्या कंपनीचं चेसिस वापरण्यात आलं? तर अशोक लेलँडचं चेसिस वापरण्यात आलं. आणि मित्रांनो, हे चेसिस कोणत्या मॉडेलचं होतं? तर गरुड 15 या मॉडेलचं होतं. हे 3 प्रश्न महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. प्रश्न क्रमांक 13. प्रधानमंत्री जनधन योजनेला म्हणजेच PMJDYला 28 ऑगस्ट 2026 रोजी किती वर्षे पूर्ण झाली? आता ही योजना कधी लॉन्च झाली होती? प्रधानमंत्री जनधन योजना कधी लॉन्च झाली होती? 28 ऑगस्ट 2014ला. आणि मित्रांनो, 2026ला याला एकूण 12 वर्षे पूर्ण झालेली आहेत. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 14 पासून. ड्युरंड कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता या ठिकाणी पहा, नुकतीच ड्युरंड कप 2026 ही स्पर्धा पार पडली आणि ती ईस्ट बेंगॉल FC या संघाने जिंकली. आता पुढे ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो, ही भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. ड्युरंड कप हा फुटबॉलशी संबंधित आहे आणि ही फुटबॉलशी संबंधित सर्वात जुनी स्पर्धा आहे. तसेच 2026 ची स्पर्धा
ईस्ट बेंगॉल FC या संघानं जिंकलेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या उपक्रमाला सुवर्ण पुरस्कार मिळाला? या ठिकाणी पहा, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये ॲग्रिस्टॅक या उपक्रमाला सुवर्ण पुरस्कार मिळालेला आहे, म्हणून पर्याय C या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, वर्क फ्रॉम एनिवेअर 2026 निर्देशांकात स्थान मिळवणारे भारतातील एकमेव शहर कोणते? आता या ठिकाणी पहा, एक संस्था आहे IWG, या संस्थेनं एक अहवाल प्रकाशित केला, त्याचं नाव आहे वर्क फ्रॉम एनिवेअर 2026. आणि मित्रांनो, हा अहवाल कशासाठी प्रसिद्ध केलेला आहे? तर अशा शहरांसाठी ज्या शहरामध्ये लोक जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम करतात किंवा वर्क फ्रॉम एनिवेअर करतात, कंपनीमध्ये न जाता वर्क फ्रॉम होम किंवा कुठूनही काम करतात. आणि मित्रांनो, अशा शहरांच्या यादीमध्ये भारतातील फक्त एकच शहर सहभागी आहे. ते कोणतं? तर ते आपलं मुंबई, म्हणून पर्याय D या प्रश्नाचं उत्तर आहे. IWGच्या वर्क फ्रॉम एनिवेअर 2026 अहवालांमध्ये सहभागी होणारं भारतातील एकमेव शहर मुंबई हे आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, मातृ आरोग्यासाठी AIIA ने कोणता अभ्यासक्रम सुरू केला आहे? आता या ठिकाणी पहा, आधी पहा AIIA म्हणजे काय? हे काय आहे? तर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान. मित्रांनो, AIIA म्हणजे काय? अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान. आणि मित्रांनो, या संस्थानानं आयुर्वेद आणि मातृ आरोग्यासाठी गर्भिणी मित्र नावाचा नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे, म्हणून पर्याय B या प्रश्नाचं उत्तर आहे. मातृ आरोग्यासाठी AIIA म्हणजेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानानं गर्भिणी मित्र नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 18, आफ्रिका बिफोर अमेरिका हे पुस्तक कोणी लिहिले आहे? आपण काल पाहिलं होतं, डॉक्टर अरिंदम चौधरी यांनी आफ्रिका बिफोर अमेरिका नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. पर्याय B या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 19, SCO शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद 2026 कोठे आयोजित केली जाईल? या ठिकाणी पहा, SCO ची 2026 ची शिखर परिषद आहे ती किर्गिस्तान या देशाची राजधानी बिश्केक या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे, म्हणून पर्याय C या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 20, आपत्तीच्या वेळी बचाव कार्यासाठी अर्जुन वाहिनी नावाचे नवीन आपत्ती निवारण दल कोणत्या राज्याने स्थापन केलेले आहे? आता या ठिकाणी पहा, पूर, भूकंप, लँडस्लाइड यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बचाव कार्यासाठी लवकरात लवकर बचाव कार्य सुरू व्हावं यासाठी अर्जुन वाहिनी नावाचं एक नवीन आपत्ती निवारण दल आहे, ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय A याचं उत्तर आहे. अर्जुन वाहिनी म्हटलं की पश्चिम बंगाल. कारण काय आहे? कारण त्या ठिकाणी आपत्तीच्या वेळी बचाव कार्यासाठी लवकरात लवकर सुरुवात व्हावी म्हणून या ठिकाणी हे निवारण दल स्थापन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21, इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स म्हणजे IACS या संस्थेला नुकतीच 150 वर्ष पूर्ण झाली. या संस्थेची स्थापना कोणी केली होती? या ठिकाणी पहा, IACS म्हणजे इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स या संस्थेची स्थापना डॉक्टर महेंद्रलाल सरकार यांनी केलेली होती, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय B. डॉक्टर महेंद्रलाल सरकार यांनी IACS ची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 22, पिंपरी चिंचवड येथे पार पडलेली 19 वर्षाखालील मुलींची 16वी राष्ट्रीय हॉकी स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? आता या ठिकाणी पहा, पिंपरी चिंचवड या ठिकाणी काय पार पडली? तर 19 वर्षाखालील मुलींची 16वी राष्ट्रीय हॉकी स्पर्धा पार पडलेली आहे. आणि मित्रांनो, ही स्पर्धा कोणत्या संघानं जिंकलेली आहे? तर ही स्पर्धा आहे ती हरियाणा या संघानं जिंकलेली आहे, म्हणून पर्याय D या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, या हरियाणानं कोणाला हरवून ही स्पर्धा जिंकली? तर झारखंडला हरवून ही स्पर्धा जिंकली, म्हणजेच विजेता कोण? हरियाणा. आणि जर आपल्याला उपविजेता विचारला तर कोण? झारखंड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, हे खोडा 22 झालेला आहे, चुकून डबल झाला.
चालकांमधील थकवा आणि डुलकी ओळखण्यासाठी इंटेल सीट ही विशेष स्मार्ट ड्रायव्हर सीट कोणी विकसित केली आहे? आता समजा एखादा चालक झोपेमध्ये आहे किंवा चुकीच्या प्रकारे गाडी चालवत आहे, तर त्याची पोझिशन वगैरे पाहून ऑटोमॅटिकली त्या ड्रायव्हर बद्दल जे काही असेल ती कारवाई करून त्याला जागा करण्यासाठी किंवा इतर सूचना देण्यासाठी एक नवीन ड्रायव्हिंग सीट विकसित केलेली आहे. तिचं नाव आहे इंटेल सीट. आणि मित्रांनो, ही इंटेल सीट आहे ती IIT मद्रासनं विकसित केलेली आहे, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 24. 18वा ब्रिक्स अकॅडमिक फोरम कोठे आयोजित करण्यात आला होता? या ठिकाणी पहा, 18वा ब्रिक्स अकॅडमिक फोरम हा उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. पर्याय बी याचं उत्तर. आणि 18वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? तर नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे. यावर आपण जस्ट प्रश्न पाहून झालेला आहे. प्रश्न क्रमांक 25. महिलांसाठी अन्नपूर्णी सुपर 6 LPG योजना कोणत्या राज्याच्या सरकारने घोषित केली आहे? आता या ठिकाणी पहा, राज्यातील महिलांना LPG सिलेंडर 6 LPG सिलेंडर अनुदानित तत्वावर देण्यासाठी एक नवीन योजना अन्नपूर्णी सुपर 6 LPG योजना कोणत्या राज्यानं सुरू केली? तर तमिळनाडू या राज्यानं सुरू केलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर जोसेफ विजय किंवा थलपती विजय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले आजचे 25 प्रश्न समाप्त होत आहेत. तसेच जर तुम्हाला 1 सप्टेंबर 2026 पासून पुढे झालेल्या प्रत्येक दिवसाच्या प्रश्नोत्तरांची स्पष्टीकरणासह PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. लवकरच आपण 10 रुपये प्रति महिन्याचं पेड चॅनल सुरू करतोय, ज्याच्यावर आपल्याला दररोज चालू घडामोडींचे प्रश्न PDF फॉर्मॅटमध्ये मिळतील. त्यासोबतच क्विज फॉर्मॅटमध्ये टेलिग्रामवर सोडवता येतील. अशा प्रकारे हे सर्व मिळणार आहे फक्त 10 रुपये प्रति महिना. जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे तर आताच आपलं मेन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपण 2 दिवसात त्यावर अपडेट घेऊन येणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.